मित्रांनो नमस्कार. आजच्या या कंटिन्यू आपल्या व्हिडिओ सेशन्समध्ये आपण पुढचं लेक्चर पाहणार आहोत. आतापर्यंत आपण या अल्किल हलाइडच्या म्हणजे हॅलो अल्केन्सच्या त्यांचे नॉमेनक्लेचर्स पाहिले, त्यांचे क्लासिफिकेशन पाहिले आणि या पुढच्या सत्रामध्ये पुढच्या सेशनमध्ये या व्हिडिओ क्लासमध्ये आपण नक्की आपले हॅलो अल्केन्स तयार कसे होतात, हॅलो अल्केन्स प्रिपेअर कसे होतात आणि त्या प्रिपेअर करण्याच्या मेथड्स कुठल्या कुठल्या असू शकतात, म्हणजेच मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स आपल्याला आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये पाहिजे. चला तर मग पाहूया कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत की ज्या मेथड्सनी आपल्याला हॅलो अल्केन्स तयार करता येईल, म्हणजेच अल्किल हलाइड्स तयार करता येईल. सगळ्यात सुरुवातीला पहिली मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, 11व्या वर्गात सुद्धा झालेली आहे, तरी सुद्धा आपल्या या सिलेबसला आहे म्हणून आपल्याला ती घ्यायचीच आहे. सगळ्यात पहिली मेथड डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. काय आहे मेथडचं नाव? डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. अल्केन्सचं हॅलोजिनेशन करणे म्हणजे अल्केनमध्ये हॅलोजन ॲटमचा हॅलोजन मॉलिक्युलची ॲडिशन करणे. एक्झाम्पल घेऊ आणि नक्की काय मेथड्स आहे, या मेथडनी कशा पद्धतीने तुम्ही हॅलो अल्केन प्रिपेअर करू शकता, तयार करू शकता, ते आपल्याला पाहायचं आहे. काय करता येईल? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आहे. अल्केनचं हॅलोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन मॉलिक्यूल ओव्हर अल्केन. अल्केनमध्ये हॅलोजन मॉलिक्युलची किंवा हॅलोजन ॲटमची ॲडिशन. एक एक्झाम्पल घेतो. सिंपल अल्केन आहे आपल्याकडे, सिंपल अल्केन मिथेन, आणि या मिथेनचं करायचंय आपल्याला हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन म्हणजेच काय काय करता येईल, हॅलोजन मॉलिक्यूल जितके काही असतील तितके ऍड करता येईल. क्लोरीन आहे तर त्याला आपण त्या पद्धतीच्या हॅलोजिनेशनला म्हणता येईल क्लोरिनेशन. ब्रोमिन आहे, ब्रोमिन ऍड करायचं असेल तर त्या पद्धतीच्या हॅलोजिनेशनला आपल्याला म्हणता येईल ब्रोमिनेशन. आयोडीन आहे, आयोडीन जर आपल्याला ऍड करायचं असेल तर आयोडिनेशन म्हणता येईल. फ्लोरीन सुद्धा ऍड करता येईल, त्याला आपण फ्लोरिनेशन म्हणता येईल. सगळ्यात सुरुवातीला मी इन जनरल रिॲक्शन सांगतो, म्हणजे हॅलोजन मॉलिक्यूलला मी रिप्रेझेंट करतो X2 नी. हा आपला आहे हॅलोजन मॉलिक्यूल. हाच हॅलोजन मॉलिक्यूल आपल्याला ऍड करायचा आहे, त्याची ऍडिशन करायची आहे अल्केनच्या मध्ये. अल्केनमध्ये तो टाकायचा आहे. एक रिॲक्शन कंटेनर राहणार, रिॲक्शन कंटेनरमध्ये अल्केन घेणार आपण, एक हॅलोजन मॉलिक्यूल घेणार आणि कुठला तरी सॉल्व्हंट राहणार या दोघांना मिक्स करण्यासाठी. कुठलाही राहू शकतो, अल्कोहोल राहू शकतो, वॉटर राहू शकतं, इथर राहू शकतं. जे कुठले सुटेबल सॉल्व्हंट आपल्याला त्या रिॲक्शनच्या वेळी वाटतील ते आपण तिथे तिथे घेत असतो. रिॲक्शन काय होईल? सिंपल सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सबस्टिट्यूट करायचं आहे. काय सबस्टिट्यूट करायचं आहे? तर अल्केन मधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन मॉलिक्यूल मधल्या हॅलोजन ॲटमनी काय होणार आहे? सबस्टिट्यूट होणार आहे, रिप्लेस होणार आहे. म्हणजेच हायड्रोजन ॲटमला हॅलोजन ॲटम रिप्लेस करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे. काय रिॲक्शन होईल पहा. इतकी रिॲक्शन होईल. काय होईल? एक हायड्रोजन ॲटम मी याच्यातला एका हॅलोजन ॲटमनी रिप्लेस करतो. इथपर्यंत हा प्रोडक्ट मिळून जाईल. CH3 आणि एक हॅलोजन ॲटम तिथे लागून गेला. पण आता आपल्याला वाटेल की इतकाच प्रोडक्ट मिळतो का? तर इतकंच हे हॅलोजिनेशन नाही होत, तर याच्या पुढे सुद्धा हे हॅलोजिनेशन जातं. म्हणजे जोपर्यंत तुमच्या प्रोडक्टमध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे तोपर्यंत हॅलोजन मॉलिक्यूल त्यातले हायड्रोजन ॲटम रिप्लेस करत राहतो. म्हणजे ही चेन रिॲक्शन आहे. पुन्हा काय होईल? आपल्या कंटेनरमध्ये हा X2 इथे प्रेझेंट आहेच, वेगळा टाकायची गरज नाही, X2 आहेच. मी मुद्दाम आपल्याला समजायला पाहिजे म्हणून मी इथे लिहिला आहे मुद्दाम. काय होईल? आता पुन्हा एक हायड्रोजन काय करणार? एक हॅलोजन ॲटम रिप्लेस करणार. प्रोडक्ट काय होऊन जाईल? CH2, दोनच राहिलेत आता हायड्रोजन ॲटम, आणि त्या रिप्लेस केलेल्या म्हणजे एक हायड्रोजन ॲटम इथून निघून गेला, त्याच्याऐवजी इथे लागून जाणार तुमचा दुसरा एक हॅलोजन. एक तर आहेच पण दुसरा पण एक लागून जाईल. म्हणजेच काय होऊन जाईल? प्रोडक्ट CH2 आणि X2. पुढे अजून हायड्रोजन शिल्लकच आहेत, त्या हायड्रोजनला आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे काय होईल? अजून एक हायड्रोजन ॲटम एक हॅलोजन ॲटमनी रिप्लेस होईल. X2 मॉलिक्यूल तुमच्याकडे आहेच. काय होईल? प्रोडक्ट CH2 होते, अजून एक वाढला म्हणजे CHX3. अजूनही शेवटचा हायड्रोजन शिल्लकच आहे आपल्याकडे.
कंटेनरमध्ये आपल्या हॅलोजन मॉलिक्यूल आहेच, तो काय करणार, तो त्याला रिप्लेस करण्याचं कामच करणार हायड्रोजनला हॅलोजन मॉलिक्यूलनी, आणि शेवटी जाऊन इथे आपल्याला CX आणि 4 अशा पद्धतीचा प्रोडक्ट इथे मिळणार आहे. आता आपले हायड्रोजन कम्प्लिटली संपलेले आहेत. आता हॅलोजन मॉलिक्यूल आपला त्यातला हायड्रोजन ॲटम नाहीच आहे, त्या कारणाने रिप्लेस करायला त्याच्याकडे काही चान्स नाहीच आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, तर ही जी रिॲक्शन आहे डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स, ही जी रिॲक्शन आहे ही आपल्याला अल्केन सोबत करायची आहे. अल्केनचं आपल्याला हॅलोजिनेशन करायचं आहे, म्हणजे अल्केनमध्ये हॅलोजन मॉलिक्यूल ऍड करायचा आहे. कुठलाही हॅलोजन मॉलिक्यूल असू शकतो, तो क्लोरीनचा असू शकतो, ब्रोमिनचा असू शकतो, आयोडीनचा असू शकतो, किंवा फ्लोरीनचा सुद्धा असू शकतो. पण ही रिॲक्शन होणार कशी, तर ही रिॲक्शन चेन रिॲक्शन आहे. जोपर्यंत हायड्रोजन संपत नाहीत तोपर्यंत हायड्रोजनला हॅलोजन ॲटम हा रिप्लेस करतच राहणार आहे. म्हणजे ही रिॲक्शन स्टॉप होत नाही की एकच हायड्रोजन रिप्लेस केला आणि एकच हॅलोजन तिथे लावला. म्हणजे याला आपण क्लासिफिकेशनमध्ये म्हटलं होतं अशा पद्धतीच्या प्रोडक्टला मोनो हॅलो अल्किन, हा याला म्हटलं होतं डाय हॅलो अल्किन, याला म्हटलं होतं ट्राय हॅलो अल्किन, याला म्हटलं होतं टेट्रा हॅलो अल्किन. तर ही रिॲक्शन पुढे पुढे जात जात चेन फॉर्म मध्ये टेट्रा हॅलो अल्केन पर्यंत जाऊन थांबते. म्हणजे जिथपर्यंत हायड्रोजन ॲटम आहे तिथपर्यंत हॅलोजन ॲटम त्या हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करत राहणार आहे. म्हणूनच या पद्धतीच्या रिॲक्शनला आपण चेन रिॲक्शन सुद्धा म्हणतो. या पद्धतीच्या हॅलोजिनेशन रिॲक्शनला चेन रिॲक्शन सुद्धा म्हणत असतो. या पद्धतीचं हॅलोजिनेशन, अल्केनचं हॅलोजिनेशन जे घडतं, जे होतं ते होतं, त्याचं मेकॅनिझम असतं. म्हणजे कशा वेळी जायचंय आपल्याला, जर घरातून बस स्टँडवर जायचंय ते त्याचं सुद्धा आपलं प्रत्येकाचं एक मेकॅनिझम आहे. कोणी ऑटोत जाऊ शकतो, कोणी सायकलवर जाऊ शकतो, कोणी पायी जाऊ शकतो, कोणी धावत जाऊ शकतो, कोणी थांबत थांबत जाईल, कोणी आत्ता जाईल, कोणी दुपारी जाईल. याचं सुद्धा वेगवेगळं मेकॅनिझम असू शकतं. तशाच पद्धतीचं डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केनचं सुद्धा एक मेकॅनिझम आहे, जे की आपण 11th क्लासमध्ये 11व्या वर्गात हायड्रोकार्बन या युनिटमध्ये पाहिलंय. त्या मेकॅनिझमचं नाव सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर ते मेकॅनिझम असतं. ही रिॲक्शन घडते कुठल्या मेकॅनिझमनं, तर त्याच मेकॅनिझमनी. ते मेकॅनिझम आहे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन शब्द आपल्याला माहिती आहे की एका ॲटमला काढायचं आणि दुसऱ्या ॲटमला तिथे टाकायचं. सबस्टिट्यूशन मेकॅनिझम, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. याच मेकॅनिझमनी ही रिॲक्शन घडते. 11व्या वर्गातल्या पुस्तकात आपण जर गेलो, NCERTच्या पुस्तकात विशेष करून जा, तिथे हे मेकॅनिझम डिटेल आहे. त्यात स्टेप सांगितल्या आहे. त्या स्टेप सुद्धा आपल्याला सगळ्यांना आठवत असतील. त्या स्टेप आपण खूप लक्षात नाही ठेवल्या तरी चालतील, पण ही रिॲक्शन घडते काय, रिॲक्शनमध्ये होतं काय, इतकं जरी लक्षात राहिलं, रिॲक्शनचा सेंट्रल डॉर्मा आपल्याला समजलेला आहे. सेंट्रल काय मुद्दा काय रिॲक्शनचा तो कळालेला आहे. रिॲक्शन मध्ये होतं काय, तर अल्केन मधला एक हायड्रोजन किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन हॅलोजन मॉलिक्युलनी, म्हणजे त्याच्यातल्या हॅलोजन ॲटमनी रिप्लेस करायचे. मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो हॅलो अल्केन आपल्याला मिळत आहे. मग या मेकॅनिझम मध्ये होतं काय, तर 3 स्टेप या मेकॅनिझम मध्ये व्हायच्या. त्यामध्ये सुरुवातीला तर आधी त्या हॅलोजनचा रॅडिकल तयार व्हायचा, म्हणजे त्या स्टेपला आपण म्हणायचो चेन इनिशिएशन रिॲक्शन. त्यानंतर तो रॅडिकल त्या प्रकारच्या अल्केनवर अटॅक करायचा, म्हणजे अटॅक ऑफ फ्री रॅडिकल. जी स्टेप होती प्रोपोगेशन, म्हणजे सुरुवात व्हायची रिॲक्शनची. आणि शेवटची स्टेप की टर्मिनेशन, रिॲक्शन कुठे थांबते त्याची स्टेप. अशा पद्धतीने इनिशिएशन, प्रोपोगेशन आणि टर्मिनेशन या पद्धतीने आपण 11व्या वर्गाच्या पुस्तकात पाहू शकतो. सगळ्यात महत्वाचं या डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये जो रोल असतो, तो सगळ्यात महत्वाचा रोल हा अल्केनचा नसून तर यामध्ये हॅलोजन मॉलिक्यूलचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. हॅलोजन मॉलिक्यूलचा जो रोल आहे तो इथे सगळ्यात महत्वाचा ठरतो हॅलोजन्सचा. म्हणजेच हॅलोजनची जी रिॲक्टिव्हिटी आहे, हॅलोजन मॉलिक्यूलची जी रिॲक्टिव्हिटी आहे त्याचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी म्हणजे हॅलोजन मॉलिक्यूल रिॲक्ट होतात कसे किंवा किती फास्ट रिॲक्ट कुठला हॅलोजन मॉलिक्यूल होऊ शकतो हे इथे आपण डिसाईड करतो. तर इथे आपल्या लक्षात येईल की फ्लोरीन मॉलिक्यूल म्हणजे F2 मॉलिक्यूल इज मोर रिॲक्टिव्ह
than chlorine molecule, and chlorine molecule is more reactive than the bromine molecule. And lastly, iodine molecule is least reactive other than the other halides, other halogen molecule. यातला सगळ्यात रिएक्टिव्ह हॅलोजन मॉलिक्यूल जो असतो तो फ्लोरीन मॉलिक्यूल असतो. म्हणजे अल्केनच्या सोबत हा फास्ट रिॲक्शन करतो. सगळ्यात लवकर जर कोणी कुठला हॅलोजन मॉलिक्यूल रिॲक्ट करत असेल अल्केनच्या सोबत तर तो असतो फ्लोरीन मॉलिक्यूल. सगळ्यात पहिलं आपण हॅलोजिनेशन पाहू, ते राहील आपलं फ्लोरिनेशन. सगळ्यात पहिलं फ्लोरिनेशन. अतिशय सोपं आहे फ्लोरिनेशन, काहीच लक्षात ठेवायचं नाहीये, फक्त मी सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं आहे. पहा कसं करता येईल फ्लोरिनेशन. तेच एक्झाम्पल घेतलं मी, CH4 प्लस F2. आता आपण आधीच सांगितल्याप्रमाणे फ्लोरीन मॉलिक्यूल हा मोर रिॲक्टिव्ह आहे, अल्केनच्या सोबत हा खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्या कारणाने याला लागणारी जी रिॲक्शन कंडिशन आहे ती रिॲक्शन कंडिशन सुद्धा नॉर्मल पेक्षा थोडी वेगळीच आहे. म्हणजे ही रिॲक्शन नॉर्मल कंडिशनला न ठेवता, एखाद्या लाईटच्या प्रेझेन्समध्ये न ठेवता, एखाद्या डार्क कंडिशन म्हणजे अंधाऱ्या खोलीत जरी ही रिॲक्शन केली, कुठलाही लाईटच्या प्रेझेन्समध्ये न करता डार्क लाईटमध्ये सुद्धा ही रिॲक्शन जर केली तरी सुद्धा ही रिॲक्शन होईल. पण या रिॲक्शनमध्ये होतं काय, F2 नी अल्केनच्या सोबत रिॲक्ट झाल्यानंतर खूप जास्त हीट इथून काय होते, इव्हॉल्ड होते, हीट इथून बाहेर पडायला लागते. म्हणजेच ज्या रिॲक्शनमधून हीट बाहेर पडते अशा पद्धतीच्या रिॲक्शन्सला आपण म्हणत असतो ती रिॲक्शन असते एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग आता इथून हीटच बाहेर पडते म्हटल्यानंतर हे दोघंही जे सबस्ट्रेट आहेत, दोघंही जे रिॲक्टंट आहेत, हे दोघंही तिथे जळायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीची रिॲक्शन जी असते ती रिॲक्शन होते एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन. म्हणजे खूप सारं एक्सप्लोजन तिथे होतं, म्हणून ही रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह होते. यातले रिॲक्टंट आणि आपले हे जे सबस्टेट असतात दोघंही जळून जातात, एक्सप्लोजन तिथे होतं. आणि एक्सप्लोजन झाल्या कारणाने प्रोडक्ट फॉर्म होतच नाही. प्रोडक्ट फॉर्म होत नाही, मग ही रिॲक्शन काही आपल्या कामाची नाहीये. म्हणून आपण असं लिहू शकतो की अशा पद्धतीची रिॲक्शन प्रोडक्टच होत नाही, मग रिॲक्शनच होत नाही. आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचे सबस्ट्रेट, दोघंही सबस्ट्रेट आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रोडक्ट देत नाही, कुठल्याही पद्धतीचा युजफुल आणि ट्रुथफुल प्रोडक्ट देत नाही, म्हणून ही रिॲक्शन घडत नाही, आपण असं सांगू शकतो. पण आता काही करून आपल्याला ही रिॲक्शन करायचीच आहे, तर काय करता येईल, तर आपल्याला इथे फ्लोरीन मॉलिक्यूल तर घ्यायचा आहे, अल्केन मॉलिक्यूल तर घ्यायचा आहे. दुसरी कंडिशन, जर रिॲक्शन करायचीच आहे आणि प्रोडक्ट सुद्धा घ्यायचाच आहे तर काय करता येईल. मग काय करायचं, हा फ्लोरीन मॉलिक्यूल जो घ्यायचा तो कॉन्सन्ट्रेटेड फ्लोरीन मॉलिक्यूल न घेता डायल्यूट फ्लोरीन मॉलिक्यूल घ्या इन प्रेझेन्स ऑफ द सम नोबल गॅसेस. डायल्यूट कोण करणार आहे याला, फ्लोरीनला, तर नोबल गॅसेस त्याला डायल्यूट करणार आहे. म्हणजे थोडं पातळ करणार आहे, म्हणजे जितकं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं तितकं कॉन्सन्ट्रेशन ते राहणार नाही, तर ते डायल्यूट होऊन जाईल. म्हणजे त्याच्यातले जे सगळे ॲटम्स असतील ते आजूबाजूला पसरून जातील, खूप जास्त पसरून जातील, म्हणून त्याला आपण म्हटलं डायल्यूट. डायल्यूट जर घेतलं आणि ही रिॲक्शन सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये जर केली तर फ्लोरीन मॉलिक्यूलची रिॲक्टिव्हिटी तितकी न राहता आणि तितकं एक्सप्लोजन न होता, तितकी हीट बाहेर न पडता, याच्यापासून सुद्धा आपल्याला काही प्रमाणात अशा पद्धतीचा CH3F हा पहिला प्रोडक्ट मिळू शकतो. आणि नंतर समोर जाऊन ही चेन रिॲक्शन इथे जाऊन थांबू शकते CF4 पर्यंत. तुम्ही आधी चेन रिॲक्शन शिकलाच आहात कशा पद्धतीची असते. पण शक्यतोवर फ्लोरिनेशन कोणी करत नाही, फ्लोरिनेशन ही रिॲक्शन हॅपन होत नाही. आपण सांगतो की तिथे एक्सप्लोजन होतं म्हणून. दुसऱ्या पद्धतीची रिॲक्शन आपण सांगू शकतो, दुसरी रिॲक्शन यातली फ्लोरिनेशन नंतर आपली रिॲक्टिव्हिटी मोर आहे क्लोरीन मॉलिक्यूलची. दुसरी रिॲक्शन पाहू, दुसरी रिॲक्शन आहे क्लोरिनेशन. क्लोरिनेशन चांगली रिॲक्शन आहे, क्लोरिनेशन सांगता येईल. क्लोरिनेशन रिॲक्शन, क्लोरीन मॉलिक्यूल हा फ्लोरीन मॉलिक्यूल इतका रिॲक्टिव्ह नसतो, त्या कारणाने आपण फ्लोरिनेशन
पेक्षा क्लोरिनेशन हे सहज घडवून आणू शकतो. ते कशाच्या प्रेझेन्समध्ये करायचं, कसं करता येईल ते आपण पाहू. एखादं कुठलंही एक्झाम्पल घ्या, तेच एक्झाम्पल पुन्हा घेतलं तरी चालेल. CH4 प्लस याचं सुद्धा हॅलोजिनेशनच करायचंय, पण इथे आपल्याला क्लोरिनेशन करायचंय. Cl2 इन प्रेझेन्स ऑफ कशाच्या प्रेझेन्समध्ये आपण हे करू शकतो, तर हे नॉर्मल कंडिशन्समध्ये आपण करू शकतो. काय काय तुम्ही इथे वापरू शकणार आहात, तर नॉर्मल सनलाईट तुम्ही वापरायचं आहे. पुस्तकामध्ये सनलाईट न लिहिता ते HNU लिहितील, किंवा इथे ब्राईट लाईट जो घरात लाईट असतो तो सुद्धा तुम्ही वापरला तरी हरकत नाही. किंवा तुमच्याकडे यापेक्षा चांगला UV लाईट असणारे अल्ट्राव्हायलेट लाईट तो सुद्धा वापरू शकता. हे काहीच नाही आहे तर तुम्ही सरळ सरळ याला हीट सुद्धा करू शकता आणि ही रिॲक्शन घडवून आणू शकता. ही रिॲक्शन सुद्धा तशाच पद्धतीने जाणार आहे. या पहिला प्रोडक्ट मिळणार CH3Cl, अजूनही हायड्रोजन आहेत म्हणून अजून पुढचा क्लोरीन मॉलिक्यूल त्याला रिप्लेस करत राहणार आणि तिथून प्रोडक्ट मिळणार आपल्याला CH2Cl2, अजूनही हायड्रोजन ॲटम आहे म्हणून रिप्लेस करणार एक क्लोरीन ॲटम. प्रोडक्ट मिळणार CHCl3, अजूनही हायड्रोजन ॲटम आहे आणि शेवटी जाऊन आपल्याला प्रोडक्ट मिळणार CCl आणि 4. अशा पद्धतीचे हे प्रोडक्ट आपल्याला मिळाले. प्रोडक्टमध्ये सुद्धा जाऊन आपण सांगू शकतो क्लासिफिकेशनच्या भरोशावर की हा मोनो हॅलो अल्केन आहे, हा डाय हॅलो अल्केन आहे, हा ट्राय हॅलो अल्केन आहे आणि हा टेट्रा हॅलो अल्केन आहे. जर आपण ही रिॲक्शन सनलाईटच्या किंवा ब्राईट लाईटच्या प्रेझेन्समध्ये करत असू तर या रिॲक्शन्सला आपण म्हणतो फोटोकेमिकल, म्हणजे लाईटच्या प्रेझेन्समध्ये आहे म्हणून फोटोकेमिकल क्लोरिनेशन. फोटोकेमिकल क्लोरिनेशन रिॲक्शन. जर तुम्ही हीच रिॲक्शन हीटच्या अंडर करत असाल, हीटच्या प्रेझेन्समध्ये करत असाल तर याच रिॲक्शनला तुम्हाला म्हणता येईल की थर्मल क्लोरिनेशन. अशा पद्धतीने तुम्ही ही रिॲक्शन सांगू शकता. याच पद्धतीनं तुम्हाला जर आता पुढचं आता क्लोरिनेशन झाल्यानंतर तुमच्या मनात स्वाभाविकच येईल की ब्रोमिनेशन कसं करायचं, तर ब्रोमिनेशन सुद्धा तुम्हाला करता येईल. पण याआधी क्लोरिनेशनच्याच बाबतीत बोलून घेऊ. अजून एक पुढचं एक्झाम्पल घेऊ. असं जर समजा एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH2 आणि हा CH3 आणि आपल्याला Cl2 घेतलेला आहे आपण सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. आता रिॲक्शन काय करता येईल. आधी आपल्या अल्केनमध्ये एकच कार्बन होता मिथेनमध्ये, पण आता इथे भरपूर कार्बन आहे आणि भरपूर हायड्रोजन सुद्धा आहे. मग काय होणार, तुमच्या मनात प्रश्न आलाच असणार आहे की आता काय करायचं. तर इथलाही हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता, हाई हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता, हाई हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता, हाई हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता. तर काय काय प्रोडक्ट तुम्हाला मिळतील, एक एक हायड्रोजन आपण रिप्लेस करून पाहू, काय काय प्रोडक्ट मिळू शकतात ते पाहू. मी हा शेवटचा हायड्रोजन रिप्लेस करतो, हा प्रोडक्ट मला मिळून जाईल CH3 CH2 CH2 आणि CH2, शेवटचा हायड्रोजन रिप्लेस केला एक Cl CH2Cl, हा एक प्रोडक्ट मिळाला. हा एक रिप्लेस करतो, काय प्रोडक्ट मिळेल CH3 CH2 CHCl आणि हा CH3. आता हा आणि हा जर रिप्लेस केला तरी सुद्धा हेच दोन प्रोडक्ट मिळणार आहे. ते फक्त इकडून तिकडून तुम्ही लिहून पहा, दोन्ही प्रोडक्ट आपल्याला हे दोन प्रोडक्ट आणि हे दोन प्रोडक्ट सेमच प्रोडक्ट राहतील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम वाला एखादा अल्केन असला की ज्याच्यात जास्ती हायड्रोजन प्रेझेंट असतील, जास्ती कार्बनवर जास्ती हायड्रोजन प्रेझेंट असतील, तर मिळणारा प्रोडक्ट आपल्याला एकाच फॉर्ममध्ये नाही तर मिक्सचरच्या फॉर्ममध्ये मिळतो, म्हणजे मिक्सचर्स ऑफ प्रोडक्ट मिळतात. आणि नक्कीच यातला एक प्रोडक्ट हा जास्त अमाऊंटमध्ये मिळणार, म्हणजे त्याचं उत्पन्न, त्याचं यील्ड आपल्याला जास्त मिळणार. कोणत्या तरी एका प्रोडक्टचं यील्ड हे जास्त मिळणार. म्हणजेच एक प्रोडक्ट, कुठला तरी एक प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट राहील की ज्याचं यील्ड जास्त मिळणार आणि एक कुठला तरी प्रोडक्ट मायनर प्रोडक्ट राहील की ज्याचं उत्पन्न, ज्याचं यील्ड आपल्याला कमी मिळणार आहे. या पद्धतीनं या रिॲक्शनमध्ये आपण एक कन्क्लुजन सांगू शकतो की या पद्धतीचं जी रिॲक्शन पहिली मेथड पाहिली आपण की जी डायरेक्ट हॅलोजिनेशन मेथड होती. डायरेक्ट हॅलोजिनेशन
मेथड जी होती त्या डायरेक्ट हॅलोजिनेशन मेथडनी आपल्याला रिॲक्शन ही मोनो हॅलो अल्केन किंवा डाय हॅलो अल्केन पर्यंत स्टॉप करता नाही येत. म्हणजे ही रिॲक्शन तुम्हाला कंट्रोल्ड प्रोडक्ट देत नाही. तुम्ही ही रिॲक्शन कुठेही कंट्रोल नाही करू शकत. तर ही रिॲक्शन चेन रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये पुढे पुढे चालतच राहणार. अशाच पद्धतीने तुम्ही जसं आपण क्लोरिनेशन केलं तसंच तुम्ही ब्रोमिनेशन सुद्धा करू शकता. तसंच तुम्ही आयोडिनेशन रिॲक्शन सुद्धा करू शकता. तेही सुद्धा तुम्ही सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये एक एक्झाम्पल पाहूनच टाकू. तुम्ही जर ब्रोमिनेशन केलं किंवा तुम्ही जर आयोडिनेशन केलं तर इथे Br2 मॉलिक्यूल घ्या आणि इथे I2 मॉलिक्यूल घ्या. सेम रिॲक्शन होतील. कंडिशन्स काय घ्यायच्या तर दोघांमध्येही कंडिशन्स त्याच घ्या. सनलाईट घ्या, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करा किंवा हीटच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करा. मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला हॅलो अल्केनच हा प्रोडक्ट मिळणार आहे. जसा क्लोरिनेशनमध्ये आणि जसा फ्लोरिनेशनमध्ये मिळाला तसा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की अल्केनच्या सोबत फ्लोरीन मॉलिक्यूल जेव्हा रिॲक्ट करायचं आहे आपल्याला, फ्लोरीन मॉलिक्यूल जेव्हा अल्केनच्या सोबत आपण रिॲक्ट करतो तर ही रिॲक्शन तुम्ही डार्क कंडिशनमध्ये केली तरी चालेल, पण ही रिॲक्शन होत नाही. ही रिॲक्शन एक्सप्लोजन तयार करते, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन होते. इतकी गोष्ट तुम्ही आजच्या पुरती लक्षात ठेवायची. ही झाली पहिली मेथड. ही थोडी जास्त वेळ घेणारी मेथड होती. दुसरी मेथड आपल्याला पुढच्या व्हिडिओ क्लासमध्ये पाहायची आहे. इतकी जी मेथड आहे आपली पहिली मेथड ही डिटेल आपण 11वीच्या हायड्रोकार्बन या युनिटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन वाचू शकता. आपली ती झाली सुद्धा आहे आपण ती, आणि ही पुन्हा आपण क्लासमध्ये घेणार सुद्धा आहोत. जेव्हा आपले रेग्युलर क्लास सुरू होतील तेव्हा तुम्ही हायड्रोकार्बन या युनिटमध्ये 11वीच्या जाऊन वाचू शकता किंवा आपल्या 12वीच्या स्टेट बोर्डच्या किंवा NCERTच्या पुस्तकामध्ये ह्या दोन्ही पण ही जी मेथड आहे आपली पहिली ही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तिथे मिळणार आहे. तितकी आपण ती वाचायची आहे. आणि हा कंटिन्यू क्लास आपण इथे आत्ता थांबूया. नंतरच्या क्लासला आपण भेटणार आहोत. धन्यवाद.